नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, तर आजचा जो व्हिडिओ आहे हा एक अपडेट व्हिडिओ आहे सिडको लॉटरीबद्दल. ठीक आहे, तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की सिडकोची लॉटरी ही सिडको 2025ची लॉटरी ही दिवाळीमध्ये अपेक्षित होती. ठीक आहे, पण त्याच संदर्भात आहे ना सगळेजण वाट बघत होते की कधी ही लॉटरी जाहीर होईल, कधी नोटिफिकेशन येईल. पण त्याच्यावरती एक मोठा अपडेट आलेला आहे. ठीक आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ठीक आहे, तर जी सिडकोची लॉटरी जी आहे दिवाळी 2025 म्हणजे आपल्या दिवाळीमध्ये अपेक्षित होती ना, ती आता पुढे ढकलली गेलेली आहे. ठीक आहे, तर ही लॉटरी जी होती ती 22,000 घरांसाठी होती नवी मुंबईमध्ये आणि त्याच्यामध्ये काही लोकेशन्स कव्हर होते जसं वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी. असे 5 लोकेशनमध्ये टोटल 22,000 घरांसाठी ही लॉटरी अपेक्षित होती आणि लेटेस्ट अपडेट असा होता की ही लॉटरी 2025 दिवाळीमध्ये येणार आहे. ठीक आहे, पण आता दिवाळी ऑलमोस्ट आली आहे आणि तरीसुद्धा या लॉटरीचं काहीही अपडेट नाही आहे. तर आता एक अपडेट मिळालेलं आहे की ही लॉटरी आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे आणि याचं मेन कारण म्हणजे हे आहे की जो एक प्राईस ज्या घराच्या किमती आहेत ना त्याला घेऊन जो निर्णय होणार होता, म्हणजे थोडंसं मी तुम्हाला याचा संदर्भ देतो की लोकांनी कंप्लेंट केली होती की जे सिडकोचे जे प्राइसेस आहेत ना ते ॲज गुड एज मार्केट प्राईस एवढेच आहेत. म्हणजे ते स्वस्त नाही आहेत घराचे जे प्राइसेस आहेत त्यामुळे त्याच्यावरती एक मोठा निर्णय होणार होता, एक बैठक होणार होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये की सिडकोचे प्राइसेस कमी करता येतील का आणि पण त्याच्यावरती बैठक अजून झालेली नाही आहे आणि त्यातून काही निर्णय अजून निघालेला नाही आहे. ठीक आहे, अशी आता हे बातमी आलेली आहे. साम टीव्ही ई सकाळमध्ये सुद्धा अपडेट आलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच हो. ठीक आहे, तर आता पुढे काय तर आता याचा जो अपडेट आहे ना, पुढचा अपडेट 15 दिवसांमध्ये आता काही बैठक घेऊन घरांच्या किमतीवर निर्णय होणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कळेल की ही लॉटरी कधी येणार आहे. तर मला तर वाटत नाही आता ऑक्टोबर महिन्यात येईल, पण नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही अपेक्षा करू शकता सिडकोची लॉटरी कदाचित येईल. ठीक आहे, आणि घरांची किमती कमी होतील की वाढतील की तेवढंच ठेवतील, वाढणार तर नाही पण कमी होईल की नाही याचा आता निर्णय झाल्यावरच आपल्याला त्याचा एक अपडेट येईल. ठीक आहे, तर ही एक मोठी बातमी आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्ही जर वाट बघत असाल की आता दिवाळी ऑलमोस्ट आली आणि लॉटरीचा काहीच हे नाही आहे, न्यूज नाही आहे, तर लॉटरी आता दिवाळीत नाही येणार आहे, ती पोस्टपोन झालेली आहे. डिसअपॉइंटिंग न्यूज. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मोठा वृत्तपत्रामध्ये एक न्यूज आली आहे की सिडकोने 35 लाखाचं घर हे जवळजवळ 75 लाखाला विकायला काढलं, असं हे RTI मधून धक्कादायक माहिती ही उघड गेलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, आय थिंक हे असे पण काही न्यूज येत आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की नवी मुंबईमध्ये आता घरांच्या किमती म्हणजे खूप वाढलेल्या आहेत ना. तर मला असं वाटतं की सिडकोने प्रयत्न केला पाहिजे की कमीत कमी दरामध्ये लोकांपर्यंत कसे अवेलेबल केले पाहिजेत घरं. पण तेच आहे, अशाच आहे की थोडी धक्कादायक माहिती आल्यामुळे लोकांचा विश्वास थोडासा हे होऊन जातो. ठीक आहे, आणि आय थिंक मागच्या लॉटरीमध्ये काहीतरी 35 लाखांची घरं होती, ती सिडकोने 75 लाखांमध्ये लोकांसाठी विकायला काढलेली आणि भरपूर लोकांनी अर्ज केलेले स्टार्टिंगला आणि जेव्हा त्यांना कळलं की ही किंमत 75 लाखांपर्यंत ॲज गुड एज मार्केट प्राईसपर्यंत, बऱ्याच लोकांनी जवळजवळ 18,000 लोकांनी ही आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. ठीक आहे, तर असे सगळे थोडी धक्कादायक माहिती येत आहे. तर बघू यावेळी मला असं वाटतं की 22,000 घरं आहेत, ही खूप मोठी संख्या आहे. त्यामुळे घरांची किमती व्यवस्थित जर ठेवल्या तर लोक चांगला प्रतिसादही करतील, असं मला वाटतं. ठीक आहे, हा एक छोटासा अपडेट व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी सध्या आता पुणे माडा लॉटरी चालू आहे, BMCची लॉटरीसुद्धा आलेली आहे, तर नक्की जाऊन चेक करा आणि अप्लाय करा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटतं ते. ठीक आहे, धन्यवाद.